नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो, सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगज्जननी हो. नमस्कार. एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज नवरात्रीचा 8वा दिवस. आजचा रंग आहे मोरपंखी. जी रेसिपी मी केलेली आहे ती रेसिपी मोरपंखी रंगाला जवळपास नेणारी झालेली आहे. मोरपंखी रंगाचं मी असं पाणी तर करू शकले. ह्या पाण्यामध्ये 2 काळी मिरी, अगदी छोटासा दालचिनीचा तुकडा, 2 वेलचीचे दाणे असं घालून हे पाणी जर उकळलं तर तुमचा मोरपंखी टी तयार होणार आहे. परंतु या पाण्यापासून कुठलाही पदार्थ करायचं म्हटलं तर त्याचा रंग थोडाफार वेगळा होत होता. मोरपंखी रंगाचे पदार्थ तयार करण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु मला पाहिजे तसा मोरपंखी रंग काही झाला नाही. तरी सुद्धा तुम्ही मला समजून घ्याल याची मला खात्री आहे. चला तर आता मोरपंखी रंगाला साधर्म्य असलेली रेसिपी बघूयात. पहिल्यांदा मी मोरपंखी रंग तयार करून घेणार आहे. त्यासाठी 1 ग्लासभर पाण्यामध्ये पहिल्यांदा कोथिंबीर उकळून घेणार आहे. हिरवा रंग तयार होईल. हा असा कोथिंबीरीचा सगळा हिरवा रंग यामध्ये आल्यानंतर त्याच पाण्यामध्ये मी थोडी गोकर्णीची फुलं घालून त्याचा निळा रंग काढून घेत आहे. इथं मोरपंखी रंग तयार करणं सोपं वाटतंय, परंतु त्यापासून कोणताही पदार्थ बनवणं हे थोडं अवघड होत आहे. तसेच आज गोकर्णीची फुलंही मला थोडी कमीच मिळाली. ठीक आहे, मोरपंखी रंगाचा पदार्थ नाही तरी मोरपंखी रंगाचं पाणी तरी आपण करू शकलो यात समाधान मानत आहे. इथं तुम्ही बघू शकता आपण जे पाणी केलेलं आहे त्याचा प्रॉपर मोरपंखी रंग तर आलेला आहे. हे बघा, असा रंग तयार झालेला आहे. अशा पाण्यापासून मी 2-3 पदार्थ करून बघितले, पण त्याचा प्रॉपर मोरपंखी रंग मात्र येत नाही आहे. कारण कुठलाही पदार्थ करताना हे जेव्हा पाणी आपण मिसळतो तेव्हा त्या पदार्थाचा रंग मात्र वेगळाच होतोय. त्यामुळं शेवटी 2 चमचे दही, 4-5 चमचे ओलं खोबरं, थोडी कोथिंबीर, 1 मिरची आणि थोडंसं आलं घालून त्या मिश्रणामध्ये मोरपंखी रंगाचं पाणी घालून त्याची स्मूदी बनवत आहे. इथं मी हा पांढरा बाऊल घेतलेला आहे तो चेंज करते, म्हणजे काचेच्या ग्लासमध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणात ह्या स्मूदीचा मोरपंखी रंग लक्षात येईल. अशी ही स्मूदी झालेली आहे. थोडाफार मोरपंखी रंग आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण मला पाहिजे तसा हा रंग मात्र झालेला नाही. ठीक आहे, अजूनपर्यंत एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तसंच रेसिपीला लाईक करून रेसिपी शेअरही करा. आता आपण दह्यातला साबुदाणा करत आहोत. इथं मी हा साबुदाणा भिजवतानाच गोकर्णीच्या फुलाचं पाणी काढून घेतलं आणि त्या पाण्यामध्ये हा साबुदाणा भिजवला आहे. त्यामुळं हा साबुदाण्याचा रंग थोडाफार निळा झालेला आहे. त्यामध्ये साखर, मीठ, थोडं दाण्याचं कूट, कोथिंबीर, हिरवी मिरची घातलेली आहे आणि आपण जे स्मूदीचं घट्ट वाटण करून घेतलेलं आहे ते घालत आहे. त्यामुळं ह्याचा रंग मात्र थोडाफार मोरपंखी होणार आहे.
दही साबुदाणा आता आपण सर्व करत आहोत. असा हा मोरपंखी रंगाचा थोडा दही आणि स्मूदी घालून केलेला साबुदाणा आणि मोरपंखी रंगाची स्मूदी. ही रेसिपी जरी मोरपंखी रंगाची झाली नाही तरी चवीला मात्र अगदी मस्त म्हणजे मस्तच झालेली आहे. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.